नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 124. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 124. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी काय आहे, मी काय आहे या प्रश्नाचे उत्तर ते तू आहेस हे एकदा स्वतः करताच शोधले की तो तेच स्वतः झाला. यालाच अखंड स्वरूपानुसंधान असे म्हणतात. जसे मी स्त्री किंवा पुरुष आहे याचे उत्तर आपल्याला शोधावे लागत नाही, तसे मग मी काय याचे उत्तर पण शोधण्याची गरज राहत नाही. श्री निसर्गदत्त महाराज आपल्या शुद्ध असणेपणानेच आहोत. श्री निसर्गदत्त महाराज आपण आपल्या शुद्ध असणेपणानेच आहोत या स्वरूपानुसंधानाला ईश्वर भक्ती असे म्हणतात. म्हणण्याचा आग्रह असेल तर तसे तुम्ही म्हणू शकता, अन्यथा नाही म्हटले तरी स्वरूपानुसंधानात काही व्यत्यय येत नाही. स्वप्नात आपण स्वतःला वावरताना पाहतो, पण स्वप्न आपल्यातूनच आलेले असते. तसेच जागृत जग सुद्धा प्रत्येकाच्या त्यांच्या विचार कल्पनेतूनच आलेले असते. म्हणूनच ते एका दुसऱ्यापासून सर्वतः भिन्न असते. एखाद्या वैयक्तिक पाहत असलेल्या स्वप्नाप्रमाणे हे एकदा पक्के ठसले, हे एकदा फक्त ठसले पाहिजे. हा देह माझा आहे असे जेव्हा आपण म्हणतो, पण तो तयार व्हायला तुम्ही तर काहीच कष्ट घेतलेले नसतात. तुम्ही आयत्या बिळात घुसलेले आहात. जे सदैव मुक्त असते, मोकळे असते, तेच खरे ज्ञान होय. तेथे केवळ व्यक्त भाव असतो, व्यक्तिभाव नसतो. हेच नीट समजून घेणे अत्यावश्यक आहे असे श्री निसर्गदत्त महाराज नेहमी सांगत असतात. आपण शुद्ध असणेपणानेच आहोत हे समजण्याकरता तुम्ही पुढे जाऊ नका. त्यामुळे सतत अंतर मात्र वाढत राहील. फक्त तुम्ही मागे या व आपण शुद्ध असणेपणाच आहो या शुद्ध जाणीवेपर्यंत, म्हणजेच तुम्ही तुमच्या 3-4 वर्षाचे जेव्हा होता तिथपर्यंत या अशा ज्ञानाचा पान्हा तुम्ही चाखून पहा आणि तिथे या ज्ञानाचा, आपण शुद्ध असणेपणानेच आहोत या ज्ञानाचा पान्हा चोखत रहा. संदर्भ अमृतवर्षा. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी सांगतात, झोपेतून जेव्हा तुम्हाला जाग येते त्या क्षणी शरीराचे अजिबात स्मरण नसते. पण हे आपलेच आपल्याला नीट तपासून पाहावे लागेल. पण हे खरे आहे. दुसऱ्याच्या अनुभवावर विसंबून राहू नका. मी जागा झालो असे म्हणण्याच्या आधी मी जागा झालो
असे म्हणण्याच्या आधी जो आहे तो मात्र आपोआपचाच आहे, तो मात्र आपोआपचाच आहे, सहज आहे. हे आपले आपणच आपोआप असलेले रूप, हेच आपले आपणच आपोआप असलेले रूप ध्यानात धरून दिवसभर ध्यान करा, म्हणजे याचे स्मरण सतत बाळगा. ध्यानाला बसताना मात्र आपण आपल्या जवळच बसा आणि ते बिना शब्द बसा. आपोआप आहे ते जे काही आहे ते स्थिर करा. ज्ञान म्हणजे ज्ञानच आहे, तुम्ही आम्ही नव्हे, हे पक्के लक्षात ठेवा. ज्ञान म्हणजे ज्ञानच आहे, तुम्ही आम्ही नव्हे, हे पक्के लक्षात ठेवा. ज्ञानालाच खूप नावे देता येतात, पण तुम्ही अजिबात देऊ नका, कारण आधीच त्यामुळे खूप गोंधळ वाढलेला आहे. आपण असल्याची बातमी आली, आपण असण्याची बातमी आली, त्याच्या अगोदरचे आपण आहो, याच्यावर व्यवहाराचा परिणाम अजिबात होत नाही. व्यवहाराचा परिणाम फक्त वृत्ती ज्ञानावरच होतो, फक्त वृत्ती ज्ञानावरच होतो, वृत्त ज्ञानावर नाही. एखादी भाषा जर आपल्याला अवगत नसेल व त्या भाषेत कितीही आपल्याला कुणी शिव्या दिल्या तरी आपल्यावर त्याचा काही एक भला बुरा परिणाम होतच नाही. आपण मन बुद्धी मानतो म्हणून सुख दुःख पण मानावेच लागतात. म्हणून जे आपोआपचे आहे ते स्थिर करा आणि व्यर्थ आलेले भूतकाळातील अनुभव संगळू देऊ नका, गोंधळ देऊ नका, गोंधळ गोळा करू नका. तुम्ही काय नाही, निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही काय नाही एवढेच पक्के करा. तुम्ही काय नाही एवढेच पक्के करा. तुम्ही जे नाहीत हे काय एकदा पक्के झाले की जे उरेल ते तुम्ही जे मूळचे आहात ते तसेच आहातच हे लक्षात येईल. तुम्हाला जर खरी शांती हवी असेल तर तुमची ओळख अर्थात खरी ओळख तुम्हाला करून घेतलीच पाहिजे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्याकरता मी कोण आहे यापेक्षा मी काय आहे हे ओळखणे मी महत्वाचे मानतो. माझ्याकरता मी कोण आहे यापेक्षा मी काय आहे हे ओळखणे मी महत्वाचे मानतो. श्री रामकृष्ण मिशनचे श्री स्वामी सर्वप्रियानंदांनी नेमके हेच म्हटलेले आहे की मी कोण आहे यापेक्षा मी काय आहे हे जास्त खोलवर नेते. असो, केवळ शुद्ध असणेपणाच्याच ठिकाणी आवड निवड नसतात. म्हणजे केवळ शुद्ध असणेपणाच्या ठिकाणी आवड निवड हे नसतात. जशा पाण्याच्या लाटा एकमेकावर आदळल्या तर त्यांना त्याचे काहीही सुखदुःख नसते, तसे जर तुम्ही मी आहो याला चिटकून राहाल तर तुम्हाला पण सुखदुःखाचा अनुभव येणारच नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, गोडाऊन मधील काळोख दूर करण्याकरता दूर कुठेतरी सत्यनारायणाची पूजा करून चालत नाही. त्यासाठी त्या गोडाऊन मध्ये प्रकाशच नेला पाहिजे. तसे इथे तुम्ही श्रद्धेने ऐकत आहात इतकेच पुरेसे आहे. तुमच्या बुद्धीचे बोट घालून त्यात ढवळाढवळ करू नका, त्यामुळे सर्व ते नासू शकते. ईश्वराचा जन्म आपणच केलेल्या कल्पनेतूनच झाला आहे. या कल्पनेच्या जाणता आपणच आहो
हे कळल्यानंतरच खरी शांती मिळेल. तुम्ही जे जग पाहता त्याच्यात तुम्ही आहे असे मानू नका. तुमच्यातच हे जग नांदत आहे हे जाणा आणि शांत रहा. कुठलीही पोज घेऊ नका. पोज म्हणजे अमका तमका, म्हणजे मी ज्ञानी, मी संत, मी अवतार, मी भगवान, मी योगी वगैरे वगैरे अशी पोज घेतली की बंधने ही पाळावीच लागतात आणि तिथेच अडकून राहावे लागते, तिथेच अडकून पडावे लागते. एक प्रश्न आला. प्रश्न, मला तर या जगात सुखी व्हायचे आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर जे ज्ञान ऐकणारे आहे ते ज्ञान ऐकण्यापूर्वीचेच आहे हे नक्की करा. जे ज्ञान ऐकणारे आहे ते ज्ञान ऐकण्यापूर्वीचेच आहे हे सिद्ध करा. परमार्थ झाल्यावर कधी काळी कशाची गरज नाही अशी अवस्था ही मात्र आपोआप येते. गरज आहे असे वाटणे हे मूर्खपणाचे आहे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. वस्तुतः कुणाला कशाचाच उपयोग नाही, कशाचीच कोणाला गरज पण नाही. सर्व धर्मामध्ये कर्मणूक व कलह याशिवाय दुसरे काहीही नाही. आपण ऐकलेल्या व वाचलेल्या कहाण्यांवर आपण आपला टाइमपास आयुष्यभर करत राहतो. निसर्गदत्त महाराज म्हणतात, जागे होण्याच्या दोन पद्धती आहेत. जागे होण्याच्या दोन पद्धती आहेत. एक हाका मारून जागे करणे किंवा दुसरी आपलीच आपण आपोआप जागे होणे. आपलेच आपण आपोआप जागे होणे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला कोणी हाका मारून जागे केले नाही, तू आपण होऊन जागाच आहेस. फक्त एकच घोटाळा झाला होता की आपले असूनही असणे पण लक्षात आले नव्हते. ते आता लक्षात आले आहे इतकेच. सध्या तुम्ही तुमची जी ओळख बाळगता ती टिकाऊ नाही. सध्या तुम्ही तुमची जी ओळख बाळगता ती टिकाऊ आहे की टाकाऊ आहे हे तुम्हाला शोधायला हवे. तुमचे लक्ष हे माझ्या सांगण्याकडेच ठेवा असे जे आर्जवून सांगते. तुमचे लक्ष माझ्याकडेच ठेवा असे जे आर्जवून सांगते ते जे काही आहे. तुमचे लक्ष माझ्याकडेच ठेवा असे जे आर्जवून सांगते ते जे काही आहे ते सर्व प्राणी मात्रात सारखेच आहे. फक्त विशेष व स्पष्ट स्वरूपात मात्र मानवाच्या कायेतच आहे. ते आम्हाला कोणताही अनुभव येण्यापूर्वीचे आहे. हे अवांछित आहे, आपोआपचेच आहे. हे जे अनुभव येण्याच्या आधीचे जे आहे तेच स्थिर करण्याकरता ध्यानाची आवश्यकता आहे. हे जे कोणताही अनुभव येण्याच्या आधीचे जे आहे तेच स्थिर करण्याकरता ध्यानाची आवश्यकता आहे. हा ध्यानरूपी लक्षवेध, हा ध्यानरूपी लक्षवेध कुठे करायचा तर आपणाला आपणच शुद्ध असणेपणाने आहोत हे असे ज्यामुळे कळणे शक्य झाले त्यावरच हा लक्षवेध करावा लागेल.
ज्ञान स्वरूपत असल्यामुळे स्वतःला ते आठवत नाही आणि स्वतःला विसरूही शकत नाही. काहीही भासण्याच्या अगोदर जे असते किंवा ज्याला भासणे कळते तेच आहे. हे कळते पण असे आहे की ते तुम्हाला धरून ठेवता येत नाही, उलट त्यानेच तुम्हाला धरून ठेवले आहे व तुम्हाला ते टाकता पण येणार नाही. आणि ते टाकणार तरी कुठे? कोणत्याही बाजूला वळा, आकाश तुमच्या डोळ्यासमोरच आहे. ज्यामुळे कोणतेही करणे शक्य होते ते जे काही आहे ते गुरुकृपेशिवाय उघड होणार नाही. तुम्ही असल्याची जाणीव व्यक्तिपुरती नसून मूळची विश्वव्यापक आहे. तुम्ही असल्याची जाणीव व्यक्तिपुरती नसून मूळचीच ती विश्वव्यापक आहे. वस्तुतः ती व्यक्तिगतही नाही व विश्वव्यापकही नाही, ती फक्त आहे. वस्तुतः ती व्यक्तिगतही नाही आणि विश्वव्यापकही नाही, ती फक्त आहे इतकेच आपल्याला म्हणता येते. व्यक्तिपुरती मानणे हे खोटे बंधन व विश्वव्यापक मानणे ही खोटी सोडवणूक. आपल्याला आपण असावे असा कुणीही आपल्याला आग्रह केला नाही. आपणाकरता आपण कधीच कमी पडत नाही. हीच खरी अगाध शांती, हेच खरे पूर्णत्व. आपला पूर्णपणा आपणच, त्यात तीळभरी उणेपणा नाही. म्हणून आपला पूर्णपणा आपणच आहोत, त्यात तीळभरी उणेपणा नाही. आपणच आपले शुद्ध असणे पण आहे हे फक्त एकदाच. आपणच आपले शुद्ध पण असणे आहो हे फक्त एकदाच मनापासून कळले की मग ते तीळ मात्रही कधीच चढत नाही. मग पुढे जे काही घडत राहते ते सर्व यथार्थच घडत राहते. आम्ही अज्ञानामुळे आपले व्यक्तिमत्व मानले आहे. प्रत्येक जण जणू आपापली बॅग किंवा गाठोडे घेऊन पळत सुटला आहे. वस्तुतः बॅग किंवा गाठोडेच पळत आहे. याचाच अर्थ कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस इज कॉन्शियसनेस. जे कृष्णमूर्ती. म्हणजे स्वतःला तो वेगळा मानतो इतकेच. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या शब्दांचा तुमच्यावर जर परिणाम झाला तर तुम्हाला ध्यानाची काहीही गरज राहणार नाही. शब्दांचा फार मोठा परिणाम होतो हे लक्षात ठेवा. त्याने मृत्यू सुद्धा ओढवतो. एखाद्या व्यक्तीला काही टोचल्यासारखे झाले व कुणी सांगितले, अरे तुला साप चावला बर का, तर तो माणूस तात्काळ तिथल्या तिथे मरू पण शकतो असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीला तुला असाध्य रोग झाला आहे, आता मात्र मृत्यू अटळ, अशी एखाद्या वैद्याने त्याला सांगितले तर त्याचे मरण सुद्धा ओढवते. असे हे शब्द फार परिणाम करून जातात. तसा परिणाम सद्गुरु वचनाचा आपल्यावर झाला पाहिजे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. तरच तुम्ही तुम्हाला उमजाल. आपण असल्याचे ज्ञान हाच ईश्वर आहे.
आपले स्वरूप काही जाण्याच्या आधीचे अगोदर आहे. आपले स्वरूप हे काहीही जाणायच्या आधीचे आहे, काहीही जाणायच्या अगोदरचे आहे. हा फक्त विचार नव्हे, हा फक्त विचार नव्हे आणि हा फक्त विचार नव्हे, हा फक्त विचार नव्हे, हे ज्यामुळे कळणे शक्य झाले, हे ज्यामुळे कळणे शक्य झाले, ते जे काही आहे ते अगोदरचेच आहे. हे जे काही आहे ते अगोदरचेच आहे. मुळात या जगाच्या जाणण्याच्या अगोदर आपण आहो हे कळताच जग जरी जाणवत राहिले तरी आता इच्छा, आशा, वासना हळूहळू ओसरू लागतात. मग अशा जगाशी काही आपले वैर राहत नाही. असो बिचारे बापुडे पडलेले, अशी जगाविषयी भावना होते. आशा, इच्छा इत्यादी आता ज्ञात्यावर काहीच परिणाम करू शकत नाहीत. उदाहरण सागराचे घ्या. सागरात अनेक प्रकारचे मासे असतात. ते एकमेकाला खाऊनच जिवंत राहतात, पण त्याचा सागरावर मात्र काही परिणाम होत नाही. ज्ञाताच्या दृष्टीने स्वप्न जग, ज्ञाताच्या दृष्टीने स्वप्न जग आणि जागृतीत दिसणारे जग यामध्ये कसलाच फरक नाही. स्वप्नाचे कारण म्हणजे आपण जागे आहोत असा खोटा अनुभव. स्वप्नाचे कारण म्हणजे आपण जागे आहोत असा खोटा अनुभव. आपण स्वप्नातून जागे होतो ती वस्तुता खोटी जाग आहे. आपण स्वप्नातून जागे होतो ती वस्तुता खोटी जाग आहे. ज्ञाताच्या दृष्टीने ही आपली जागृत अवस्था सुद्धा, ज्ञानी माणसाच्या दृष्टीने ही आपली जागृत अवस्था सुद्धा स्वप्ना इतकीच खोटी आहे, स्वप्ना इतकीच खोटी आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आम्ही जे जाणले त्यापासून आता तुम्ही मुक्त असता. एखाद्या कठीण प्रश्नाचे उत्तर जाणले की त्या उत्तराच्या चिंतेपासून आपण कायमचे मोकळे होतो. एखाद्या वेळी असेही होते की प्रश्न पूर्णपणे सुटत नाही, मग माघार घेणे हाच प्रश्न किंवा प्रश्नातून सोडवण्याचा स्वतःला उत्तम मार्ग ठरतो. श्री विनोबा भावे म्हणत, एखादा प्रश्न सुटला नाही तर तो सोडला की निश्चित सुटतो, तो सोडला की निश्चित सुटतो. मग कोणतेच प्रश्न आपल्यावर बरा वाईट परिणाम करू शकत नाहीत. ज्ञानी पुरुष कोणताही प्रसंग पूर्णपणे जाणतो. ज्ञानी माणूस कोणताही प्रसंग पूर्णपणे जाणतो. काय केले पाहिजे हे त्याला लगेच कळते. खरे म्हणजे आता इतकेच पुरेसे आहे, मग सर्व आपोआप अकळपणे होत राहील. त्याला जणू सर्व विश्व प्रतिसाद देत राहील. सामान्य माणसाला चिंता वाटत राहते, पण ज्ञानी जाणतो की सर्व काही जसे घडायला पाहिजे तसेच घडत आहे आणि तो याच भूमिकेवर ठाम असतो, तो याच भूमिकेवर स्थिर असतो. त्यामुळे आता काय घडायला पाहिजे आणि काय घडायला नको याचे त्याला आता काहीही महत्व नाही. त्याला निश्चित माहिती आहे की वस्तुमात्रांच्या मर्मस्थानी एकच शांती आहे. व्यक्तित्व हा भ्रम आहे हे त्याला मनापासून समजताच तो तात्काळ सद्वस्तूचा स्पर्शित होतो. त्याला कळते की आपण मी आहो या एकाच एकमेव जाणीवेचा विस्तार म्हणजेच आपण आहोत.
भूत भविष्य काळ हा मनाने निर्माण केलेले भूत भविष्य काळ हे मनाने निर्माण केलेले दुखणे आहे. पण आपले असणे हे केवळ चालू क्षणातच आहे हे ज्ञानी चांगल्या प्रकारे समजतो. पण आपल्याला केवळ वर्तमानातच लक्षित करणे तेच मुळात जमत नाही. पण याची गोडी लागली की हे पुढे पुढे मात्र मुळीच कठीण वाटणार नाही, ते सहजही होऊ शकेल. पण याकरता तळमळ मात्र हवी. स्पष्ट व निर्मळ असे तुम्ही असा. इच्छा किंवा भीती ह्या येताच लगेच त्याची तपासणी करा. हे जमत नाही असे म्हणूच नका. हे जमत नाही असे म्हणणे ही एका प्रकारची आत्मप्रतारणा आहे. एका प्रकारची आत्मप्रतारणा आहे. कॅन्सर आहे. स्पष्टता आणि वैचारिक सचोटी हे या कॅन्सरवरचे रामबाण औषध आहे. मग कुठे जाणे येणे नाही. मग तुम्ही स्मृतीच्या हातचे बाहुले बनणे हे पण नाही. कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक अवस्थेला आपले म्हणणे हे पण नाही. त्याप्रमाणे शुभ्र स्फटिकाला उगीच उसना रंग चढेल. त्यामुळे शुभ्र स्फटिकाला उगीच उसना रंग चढेल व त्या रंगीबिरंगी विश्वात तुम्ही अडकाल. जसे मुळात आहात तसेच राहा. शुद्ध ज्ञप्ती रूपानेच राहा. शुद्ध ज्ञप्ती रूपानेच राहा. तुम्ही जगाबद्दल विचार करता ते जग तुम्ही तुमच्या बऱ्या वाईट कल्पनाद्वारे तुम्हीच तुमच्या करता एखाद्या स्वप्नाप्रमाणे विणले आहे. ते तुमच्या मनातच आहे. तुम्ही बाह्य जगाची पण तशीच फक्त कल्पना केली आहे. तुम्ही बाह्य जगाची पण तशीच फक्त कल्पना केली आहे. म्हणून वस्तुतः तुम्हीच कल्पलेल्या बाह्य जगात नसून ते सर्व बाह्य जगत तुम्हीच ते बाहेर आहे असे कल्पल्यामुळे आहे व तुम्ही त्यात आहात असे समजता. याबाबत कधीच कोणी शंका घेतली नाही. कारण आजूबाजूचे लोकही तुमच्या सारखेच त्याच भ्रमात अडकलेले आहेत. निसर्गदत्त महाराज म्हणतात, मला अशा कल्पनेवर आधारित स्वप्नवत जगाची मुळीच गरज नाही. तुम्ही ज्याबद्दल विचार करता ते जग तुमच्या मनात तुम्ही जशा जशा त्याच्या कल्पना केल्या त्यामुळे फक्त तुमच्या स्वतःच्या मनातच आहे. तुम्ही तुमचेच स्वप्न पाहत आहात. तुम्ही तुमचेच स्वप्न पाहत आहात. पण मी संपूर्णपणे जाणतो की ते जग केवळ तुमच्या स्मृतीचेच प्रक्षेपण आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी स्वतःला जाणतो असे मी म्हणू शकत नाही. मी वर्णन करण्याजोगा नाही हेही मला माहीत आहे. सर्व काही माझ्या मी आहे या जाणीवेमुळेच प्रकाशित होत आहे. म्हणजे सर्व माझेच स्वतःचेच आहे. आवड निवडच्या योगाने जे माझे स्वतःचे आहे त्याचे विभाजन करणे होते आणि हे वेडेपणाचे आहे. पण असे अनुभव एखाद्या नाजूक फुलासारखे किंवा लहान मिनमिनत्या ज्योतीसारखे आहे म्हणून ते जास्त टिकत नाही. मग परत जीवन नेहमीसारखेच म्लान बनते असे तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही सध्या खंडिताचा अनुभव घेत आहात, अखंडाचा अनुभव घेत नाही. कारण अखंडाचा अनुभव घेताच येत नाही. कारण तेथे सीमा नसतात, विभाजन नसते. अनुभव व अनुभव घेणारा असे तिथे विभाजन नाही. म्हणूनच
निश्चलाचे ज्ञान होणे, निश्चलाचे ज्ञान होणे म्हणजे स्वतःच निश्चल होणे होय. म्हणजे स्वतःच निश्चल होणे होय. मग तुम्ही सर्वच गोष्टीत व्यवस्थितपणा आणणारी शक्ती तुम्ही स्वतः बनता. मग तुम्ही सर्वच गोष्टीत व्यवस्थितपणा आणणारी ही शक्ती तुम्हीच बनता. आपण व्यक्ती म्हणून नेहमीच एकाकी असतो. आपण व्यक्ती म्हणून नेहमीच एकाकी असतो, पण व्यक्त म्हणून सर्वांसोबत असतो. तुम्ही वास्तव जगापासून स्वतःची फारकत घेऊन वेगळा संसार मांडला. म्हणूनच दुःख आहे, म्हणूनच भीती आहे. हे शोधा, याच्या मुळापर्यंत जा. नमस्कार.